महिना मोठा राजयोगांचा, कामात टायमिंग शिकण्याचा. कन्या राशीची मंडळी, प्लॅनिंग अत्यंत परफेक्ट नसतं, मात्र आयुष्यात थोडंसं जरी काही चुकलं तरी तुम्ही स्वतःला दोष देता. फेब्रुवारी 2026 हा महिना तुम्हाला सांगतोय की परफेक्शन नाही तर प्रोग्रेस महत्त्वाची असते. हा महिना तुम्हाला झालेल्या चुकांमुळे घाबरायला नव्हे तर त्यांच्यापासून पुढे जायला शिकवतोय. कन्या राशी म्हणजे अचूक विचार करणारी बुद्धी आणि शिस्तीचं चालतं बोलतं उदाहरण होय. छोट्या गोष्टीतून मोठं यश उभं करणारी प्रवृत्ती. कन्या रास आवाज मोठा करत नाही, मात्र निकाल मोठा देते. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण फेब्रुवारी 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. कन्या राशीचे स्वामी बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला पंचम स्थानात विराजमान असून 3 फेब्रुवारी रोजी ते कुंभ या बुद्धिमान राशीत जातील. मिथुन, तूळ, कुंभ या वायुतत्वाच्या राशींना बुद्धिमान राशी म्हटलं जातं. बुधदेव जेव्हा सर्वात बुद्धिमान असलेल्या राशीत जातात तेव्हा त्याचे अत्यंत सकारात्मक फळं प्राप्त होतात. त्यामुळे या महिन्यात तुम्ही विचार जास्त करा, कृती थोडी कमी करा. कामाला प्रत्यक्ष सुरुवात करा, त्यात सुधारणा आपोआप होतील. साहजिकच या सर्व गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक प्रभाव घडून येणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. शुक्रदेव देखील महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या पंचम स्थानात विराजमान असून 5 तारखेला ते कुंभ राशीत जाणार आहेत. त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न स्थिर राहील. तुम्हाला बचतीची संधी देखील प्राप्त होईल. कुटुंबात तुमचा सल्ला उपयोगी ठरेल. फक्त टीका करणं कमी करा. स्पष्ट बोला, पण टोचून बोलू नका. प्रामाणिकपणा आणि सौम्यता या दोघांचं संतुलन झालं की यश प्राप्त होत असतं, ही बाब लक्षात घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे तृतीयेश आहेत. मंगळदेव या काळात उच्चीचे आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते क्रिएटिव्हिटीच्या स्थानात विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुमचे परिश्रम दिसून येतील. कामाशी संबंधित शिक्षणाने किंवा अन्य कारणांनी तुमचा सातत्याने प्रवास होईल. तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात. कन्या जातकांसाठी छोटासा प्रश्न, तुम्ही सध्या कोणत्या गोष्टीवर जास्त परिश्रम करीत आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत. या काळात गुरुदेव तुमच्या चतुर्थ स्थानावर, धनस्थानावर दृष्टी टाकून आहेत. ते पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहे. त्यामुळे त्यांची अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होणार आहे. या काळात तुम्ही घरामध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्याल, त्यातून मानसिक शांतता प्राप्त होईल. तसंही कन्या रास जेव्हा जेव्हा अस्वस्थ होते तेव्हा तेव्हा ती घरातील स्वच्छतेची कारणं शोधत असते. वाहनात दुरुस्ती करण्याचे योग आहे. या काळात आईच्या आरोग्याची काळजी घेण्याचा तुम्हाला सल्ला देण्यात येत आहे. शिक्षण, संतती, प्रेम या दृष्टीने विचार केला असता तुमचे पंचमेश म्हणजे त्रिकोणाचे स्वामी सप्तम या केंद्रस्थानात विराजमान आहेत. या काळात अभ्यासामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमची विश्लेषण क्षमता वाढेल. म्हणजे एखाद्या विषयाचा अभ्यास केल्यावर त्याचे योग्य विश्लेषण करण्याचं कौशल्य वाढणार आहे.
प्रेमाच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही भावना व्यक्त करायला हव्यात, त्यांना मनामध्ये दाबून ठेवू नका. तुमची संतती अभ्यासात प्रगती करणार आहे, करिअरमध्ये प्रगती करेल, त्याचा तुम्हाला मोठा आनंद होणार आहे. विवाह इच्छुक वधूवरांच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात विवाह जुळून येण्याचे योग आहेत. अति अपेक्षा न करता योग्य पद्धतीने संपूर्ण माहिती काढून तुम्ही विवाह ठरवायला हवा. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने तुम्ही संवाद वाढवायला हवा. तुमच्या सप्तम स्थानात शनिदेव विराजमान आहेत, ज्यामुळे अनेक वेळा तुम्ही योग्य पद्धतीने भावना व्यक्त करत नाहीत. बोलणं कमी होतं, ज्यामुळे दुरावा निर्माण होतो, ही बाब लक्षात घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने पंचम स्थानाच्या संदर्भात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तणाव वाढेल, झोप कमी होईल. म्हणून या काळात तुम्ही आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. स्पर्धेत तुम्ही प्रभावी आणि शांतपणे यश गाठाल. कन्या जातकांसाठी एक प्रश्न: सध्या तुमचं मन कशामुळे जास्त थकतंय? तुमचं उत्तर कमेंट करा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या कन्या जातकांची जबाबदारी वाढणार आहे. व्यवसायात सूक्ष्म नफा वाढेल, एक विश्वासार्हता तुम्हाला प्राप्त होईल. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी यशाचा म्हणता येईल. या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या. महाभारतात महात्मा विदुर खूप कमी बोलायचे, मात्र त्यांचं प्रत्येक वाक्य मार्गदर्शक असायचं. कन्या राशीने देखील हे लक्षात घ्यावं की शहाणपणा दाखवण्यासाठी गोंगाट लागत नाही. तुमचं मत शांतपणे ठेवा, ही बाब लक्षात घ्या. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. अध्यात्मातून तुम्हाला समाधान प्राप्त होईल, कुटुंबात सन्मान प्राप्त होईल. कन्या राशीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रश्न: सध्या तुम्हाला सर्वात जास्त समाधान कोणत्या गोष्टीतून मिळत आहे? उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने कन्या राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास गुरुदेवांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो. तुमचे पंचमेश हे त्रिकोणाचे स्वामी असून केंद्र स्थानात विराजमान आहे. सगळ्यात महत्त्वाचा शुभयोग म्हणजे राशी स्वामी आणि भाग्येश यांची युती पंचम स्थानात झालेली असून तिथे ते लक्ष्मीनारायण योग निर्माण करीत आहेत. थोडक्यात एका वेळी तुमच्यासाठी अनेक राजयोग निर्माण झालेले आहेत. अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे. त्याचे तुम्हाला शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहेत. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीचे जातक अति विचार करतात. एखादी चूक झाल्यास स्वतःवर टीका करतात. त्यामुळे तुम्ही दररोज किमान 10 मिनिटं तरी ध्यान करा. मनाला शांत करण्याचा प्रयत्न करा. छानपैकी आनंदी राहा. कर्माकडे लक्ष द्या, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. एक छोटीशी कथा आहे की एक शेतकरी आपल्या शेतामधील पेरणीला उशीर करत राहिला. त्याचं असं म्हणणं असायचं की आज माती परफेक्ट नाही, आज पाऊस गेला, असं करत त्याने शेतात पेरणीच केली नाही. शेवटी परफेक्शनाच्या नादात त्याची पेरणीच राहून गेली. कन्या राशीचं परफेक्शन नव्हे तर टायमिंग शिकलं पाहिजे. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला कामातून समाधान मिळेल, जे लाभा एवढंच महत्त्वाचं असतं. लहान लहान इच्छांची पूर्ती देखील घडून येणार आहे. म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता आरोग्यावर, शिक्षणावर खर्च होण्याचे योग आहे. ते आवश्यक असल्यामुळे त्यांना तुम्ही टाळू देखील शकणार नाही. म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. या महिन्यात तुम्ही कुठे जास्त खर्च केला ते कमेंटमध्ये नक्की लिहा. कन्या राशीच्या जातकांनो, तुमचं आयुष्य परफेक्ट नसू शकतं, परंतु ते अर्थपूर्ण नक्कीच होऊ शकतं. ही माहिती तुम्हाला आवडली तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. बेल आयकॉन ऑन करून ठेवा, कारण इथे केवळ भविष्य सांगितलं जात नाही तर जीवनाला योग्य दिशा दिली जाते. दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो, त्यानंतर रात्र होते. हे चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस सगळ्यांसाठी एकसारखा नसतो. काही शुभ तर काही ताणतणावाचे जातात.
हे सर्व मुख्यतः चंद्रग्रहाच्या गोचरवरून ठरत असतं. कन्या राशीसाठी या महिन्यातील 7, 17 आणि 25 हे दिवस शुभ, तर 4, 14 आणि 23 हे दिवस तणावाचे, संघर्षाचे राहतील. हे लक्षात घेऊन या महिन्यातील नियोजन करा. आपल्या ग्रंथांमध्ये थेट प्रभाव करणारे उपाय दिलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. उपायांच्या दृष्टीने रामायण सर्वांना माहिती आहे. रामायणामधून काही मार्गदर्शक दोहे आणि उपाय मी राशीनुसार देणार आहे. कन्या राशीच्या दृष्टीने सेवा, शिस्त आणि विवेक ही तुमची बलस्थानं आहे. त्यानुसार तुमच्यासाठी रामायणातील चौपाई अशी: बिनु हरी कृपा मिलही नहीं संत, बिनु हरी कृपा मिलही नहीं संत, बिनु संत मिलही नहीं हरी कथा. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास सेवा आणि शुद्ध भावातून मार्ग मिळतो. तुम्ही दर गुरुवारी सेवा कार्य करा. लहान सहान गोष्टीवर टीका करणं टाळा. वेळेचं योग्य नियोजन करा. गुरुवारी अव्यवस्थित अस्वच्छ जागा स्वच्छ करा. यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होऊन स्पष्टता मिळेल. ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास कन्या राशीच्या जातकांसाठी क्लिअर क्रिस्टल ब्रेसलेट उपयुक्त आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकतात. राशी वेगवेगळी असू शकते, परंतु राम नाम सगळ्यांसाठी समान आहे. राम नाम कधीच बदलत नाही. म्हणून सर्व राशींसाठी एकच मंत्र, तो म्हणजे ओम श्री रामाय नमः. रामनाम म्हणजे धैर्य, मर्यादा, धर्म आणि करुणा. हा मंत्र मन शांत करतो, निर्णय स्पष्ट करतो. ग्रहदोष शांत करण्यासाठी सुरक्षित आणि सात्विक असा हा उपाय आहे, जो कोणत्याही राशीला, कोणत्याही वयाला योग्य आहे. रामनामाचा जप तुम्ही दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी 11, 21 किंवा 108 वेळा करू शकतात. या उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील. नक्की करा. अशा पद्धतीने फेब्रुवारी 2026 महिना कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. व्हिडिओ आवडला असल्यास जय ज्योतिष लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.